नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर लास्ट ब्लॉग पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज आलाच असेल की आम्ही कुठे आलेलो आहोत. तर हो, आम्ही कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. आणि खूप वर्षापासूनची इच्छा होती की नवरात्रामध्ये एकदा तरी आपण देवीचं दर्शन करावं. आणि असाच योगायोग आला असं म्हणू शकतो आपण. आणि पटकन ठरलं आणि आम्ही लगेच निघालोसुद्धा. आणि ते येऊन पोचलो रात्री. मस्त फ्रेश झालो, देवीचं दर्शन केलं रात्री. म्हणजे लांबूनच दर्शन मिळालं, काही जवळून दर्शन मिळालं नाही. त्याचबरोबर सेज आरतीसुद्धा मिळाली. त्यानंतर इथे सकाळी लवकरच आम्ही तयार झालो आणि छान साडी वगैरे नेसून मग आम्ही निघालो मंदिरात जायला. आणि सकाळी 7:30चा आमचा अभिषेक होता आणि त्यानंतर मग देवीचं दर्शन असा आमचा आजचा दिवस होता सुरुवातीचा. तर मस्त इथे आम्ही त्या अभिषेकसाठी आलो आणि ऑलरेडी बरीच माणसं तिथे होतीच. आणि आम्ही गेल्यानंतर थोड्या वेळानेच लगेच अभिषेक जो आहे तो चालू झाला. आणि आम्हाला अंदाजा नव्हता, अभिषेकला बसण्याची आमची पहिली वेळ होती. त्यामुळे अंदाजा नव्हता की इथे सोहळं वगैरे आणायचं असतं. तर इथे जे पंडित काका होते ब्राह्मण काका, तर त्यांनीच यांना सोहळा दिला होता. आणि ते सोहळं नेसून ते बसले होते अभिषेकला. आणि मुलांचं थोडंसं हसू चाललं होतं पप्पांना असं बघून. पण खूप छान वाटलं आणि खूप छान पद्धतीने इथे अभिषेकसुद्धा झाला. आणि खूप कमी असं होतं की आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी आपण न ठरवतासुद्धा चांगल्या होत असतात. अचानकपणे ठरलेल्या गोष्टी असतात, म्हणजे अचानकपणे ज्या घडलेल्या गोष्टी असतात तर त्या खरंच सुखदायी असतात. तर इथे अभिषेक झाला, त्यानंतर आमचं आता दर्शनसुद्धा झालं होतं. आणि दर्शन घेऊन आम्ही इथे बाहेर उभे होतो. आणि त्यानंतर मग आता पुढचा आमचा प्रवाससुद्धा होता, कारण आम्हाला ज्योतिबाचं दर्शनसुद्धा घ्यायचं होतं. तर खूप सारे फोटोज त्याचबरोबर व्हिडिओ इथे मी काढले. आणि खूप छान वाटत होतं. मनाला खूप प्रसन्नतासुद्धा वाटत होती. खरं तर आपण देवांच्या म्हणजे देवी असू किंवा देव असू, मंदिराच्या परिसरात जेव्हा आपण जातो तेव्हा तेव्हा आपल्याला स्वतःला एक पॉझिटिव्हिटी फील व्हायला सुरुवात होते. एक दिव्य शक्ती आपल्याला जाणवायला लागते. तर तसंच काहीतरी झालं. त्यानंतर मग पुन्हा आम्ही एकदा दर्शन घेतलं गाभाऱ्यात जाऊन. आणि त्यानंतर मग इथे नाश्ता करण्यासाठी आलो. नाश्ता केला आम्ही. त्यानंतर पुढच्या प्रवासाला निघालो. आणि इथे मी साडी वगैरे चेंज करून घेतली, कारण प्रवास पुढचा होता आणि इतक्या वेळ साडीत काही मला जमणार नव्हतं. त्यामुळे मग पुढचा प्रवास सुरू केला आणि ऑटोनेच आम्ही आलो होतो. तर इथे कनेरी मठात येऊन आम्ही पोचलो. आणि 12-12:30 झाले होते. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की हा मठ खूप मोठा आहे. ऐसपैस जागेत पसरलेला आहे आणि बघण्यासारखा तर आहेच आहे. म्हणजे तुम्ही कोल्हापूरला जर कधी गेलात तर तुमच्या मुलांना हा कनेरी मठ नक्की दाखवा. खूप सुंदर मठ आहे, खूप छान छान पाहण्यासारखं आहे. आमची ही दुसरी वेळ होती. तसं कोल्हापूरला आमची येण्याची ही चौथी वेळ होती, पण मठ पाहण्याची आमची ही दुसरी वेळ होती. आणि जेव्हा आधी आलो होतो तेव्हा प्रज्ञय खूप लहान होता आणि स्पेशली मुलांना दाखवण्याचं होतं म्हणून आम्ही इकडे पुन्हा आलो होतो. आणि आता बरीच सुधारणासुद्धा झाली होती, म्हणजे खूप सारे इथे डेव्हलपमेंटसुद्धा झाली होती आपण म्हणू शकतो. खूप साऱ्या गोष्टी अजून नव्याने पाहायला मिळाल्या. आणि खूप सुंदर म्हणजे पाहण्यासारखा फिरण्यासारखा मठ आहे. नेचर फ्रेंडली आहे, खूपच सुंदर नेचर आहे. तर इथे बघा मस्त जे बालाजी आहेत, तर त्यांचा जो माथ्यावरचा टिका जो असतो तर त्याप्रकारे ते फुलांचं पानांचं असं छान स्वरूप तयार केलं होतं. आणि ते बघून खूपच छान वाटत होतं. त्यानंतर मग इथे सप्तऋषींची कुटी पाहिली. त्यानंतर इथे पाण्यामध्ये कमळसुद्धा फुलले होते. बघू शकता, खूप सुंदर आहे. म्हणजे मला तर काही बोलण्याची गरज नाही, इतकं सुंदर आहे, ते बघतच राहावंसं वाटतं. त्यानंतर इथे एका सेक्शनमध्ये आयोजित ते लिहिलं होतं की विषारी झाडं आहेत त्यांना हात लावू नका. पण ती झाडं इतकी होती आणि इतक्या वेगवेगळ्या जातीची प्रकाराची होती की ते पाहायला आम्हाला राहवलंच नाही, की आम्ही आत गेलो, एंट्री केली आणि पाहिलं. इथे काही झाडं होती ती इंडोर प्लांट्ससुद्धा होती. आता त्यांनी विषारी झाडं असं का लिहिलं ते मला माहिती नाही, पण काही इंडोर प्लांट्ससुद्धा होते. कदाचित खूप जण अशी आतमध्ये येऊन झाडांना म्हणजे झाडांचं नुकसान वगैरे करत असतील, त्यामुळे कदाचित असं लिहिलं असेल विषारी झाडं आहेत म्हणून. आणि त्यातली काही झाडं असू पण शकतात विषारी, ते आता मला माहिती नाही, पण खूप छान झाडं होती आणि तो संग्रह बघून खूप छान वाटलं. त्यानंतर असा एक आतमध्ये ब्रिजसुद्धा बनलेला होता. तर या ब्रिजवर आम्ही खूप सारे फोटो क्लिक केले, व्हिडिओ क्लिक केले आणि खूप सुंदर होतं. असं वाटतं की प्रत्येक गोष्ट डोळ्यात सामावून घ्यावी आणि प्रत्येक गोष्ट एन्जॉय करावी नेचरसोबत, असं फिलिंग आम्हाला येत होती सतत. त्यानंतर पुढे आम्ही ते एका ठिकाणी गेलो, तिथेसुद्धा खूप सुंदर वाटत होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये फोटोसुद्धा इतके सुंदर येत होते नेचरमध्ये. त्याचबरोबर खूप साऱ्या गोष्टी म्हणजे देखावे जे आहेत तर इथे होते, तुम्ही बघू शकता. खूप सारे वेगवेगळे
हे जुने म्हणजे आपल्या पौराणिक गोष्टी ज्या आहेत, जे आपल्या आयुर्वेदामध्ये वगैरे कशाप्रकारे ट्रीटमेंट केली जायची, त्या सगळ्या गोष्टी ते देखाव्याच्या स्वरूपामध्ये मूर्तीच्या स्वरूपात दाखवलेल्या आहेत. आणि ज्यांनी म्हणजे कोल्हापूरला जाऊन कण्हेरी मठ पाहिला असेल त्यांना सगळ्यांना माहिती असेल की किती सुंदर आहे. फक्त एवढंच की चालून चालून खूप पाय दुखतात, कारण खूप मोठं आहे हे मठ आणि सगळं बघण्यासारखं होतं. आठवणीनं पुन्हा एकदा माझ्या उजाळा मिळाला होता. कारण याआधी आम्ही एकदा येऊन गेलो होतो असं मी म्हटलं. तर थोडंफार चेंजेस झाले होते, पण असो छान होतं. त्यानंतर इथे ना मठामध्ये ना आज महाप्रसादसुद्धा होता. म्हणजे माहिती नाही मला नेहमी असतो की नाही. आम्ही पहिल्यांदाच आज घेतला होता महाप्रसाद. तर इथे महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही एंट्री केली आतमध्ये आणि संपत आला होता. म्हणजे जवळजवळ लास्ट मोमेंटला आम्ही पोहोचलो होतो. तर महाप्रसाद केला. त्यानंतर मग आम्ही म्युझियमकडे वळलो आणि म्युझियममध्ये सुद्धा खूप पाहण्यासारखं आहे. ऋषीमुनींच्या कथा छान स्वरूपात सांगितल्या गेलेल्या आहेत. त्याचे देखावे मूर्ती स्वरूपात दाखवलेले आहेत. त्याचबरोबर बरंच काही पाहण्यासारखं आहे. मला खरं तर सांगताच येणार नाही. तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हाच तुम्हाला कळेल की ते किती सुंदर देखावे होते आणि मुलांना शिकण्यासारखं वगैरे खूप सारं होतं. प्रत्येक गोष्ट आम्ही वाचण्याचा इथे प्रयत्न केला. त्यामुळे ना हा मठ फिरायला आम्हाला जवळजवळ 3-3.5 तास लागले. अंदाजही नव्हता की इतका वेळ लागेल हा मठ फिरण्यासाठी. पण 3-3.5 तासाने तब्बल आम्ही बाहेर आलो होतो. आणि त्याचबरोबर ना इथे लहानपणी मुलांनी कोणते कोणते खेळ खेळले होते या सगळ्या गोष्टींचे सुद्धा देखावे होते. ते सुद्धा खूप पाहण्यासारखं होतं. त्याचबरोबर सध्या आता ना जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या लुप्त होत चाललेल्या आहेत. जसं की बैलगाडी वगैरे किंवा जुने शेतीची कामं वगैरे. त्याचबरोबर ना काही जुने लोकं जी काम वगैरे करायची वेगवेगळ्या प्रकारचे, तर ते सगळं आता हल्ली आपल्याला दिसतच नाही कुठे. तर त्या सगळ्या गोष्टींचा देखावा इथे मूर्ती स्वरूपात होता. तर तुम्ही इथे बघू शकताय की हे देखावे बघा, तुम्हाला वाटणारही नाही की हे मूर्ती आहेत ह्या. तर अगदी ना जिवंतपणा आहे त्यांच्यामध्ये. अगदी माणसं म्हणजे असल्यासारखे वाटतात. मनुष्य प्राणी असल्यासारखे वाटतात. अजिबात कुठेच वाटत नाही की हे नकली आहे, असली काहीच नाही. अगदी तसं म्हणजे आपण झाडावरती चिंच वगैरे कसा काढतो, म्हणजे लहानपणी काढायचो ह्याचासुद्धा देखावा आहे. त्यानंतर इथे ना खूप सारी माकडं होती आणि आम्ही दुकानातून काही गोष्टी घेतल्या होत्या. त्यामुळे इतकी भीती वाटत होती की माकडं मागे वगैरे लागतील, पण लकीली नाही लागली. त्यानंतर इथे जुन्या पद्धतीने गुरुजी झाडाखाली मुलांना कशी शिकवायचे, त्याचबरोबर रथयात्रा कशा प्रकारची असायची, त्यानं जगन्नाथपुरीची रथयात्रा याचासुद्धा देखावा आहे. तुम्ही बरोबर ना इथे 3 शोसुद्धा होते. म्हणजे भूत बंगला असा एक शो होता. त्याच्यानंतर ना तुम्हाला तारांगण बघता येणार होतं. त्याचबरोबर 3D मूव्ही होता. पण त्यातलं सगळं बंद होतं. फक्त एक भूत बंगलाच चालू होता. भूत बंगल्याचा शो बघून प्रज्ञय खूपच घाबरला होता. त्यानंतर मग पुढच्या प्रवासाला निघालो आणि आम्ही येऊन पोहोचलो शाहू पॅलेसला आणि बंद व्हायची वेळ आली होती जवळ-जवळ. त्याच्यामुळे लवकर पहिल्यांदा आम्ही तिथे पोहोचलो आणि इथे सुद्धा खूप पाहण्यासारखं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आतमध्ये शूटिंग, फोटो वगैरे अलाऊ नाही, त्यामुळे मी इथे काहीच काढलं नाही आतमध्ये गेल्यानंतर. बाहेर आलेलो शाहू पॅलेसच्या समोरच इथे ना मस्त असे 2 मोर दिसले आम्हाला. त्याचबरोबर ना काळविटं दिसली, डक दिसले. त्याच्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला ज्योतिबाचा. आता हा आमचं लास्ट डेस्टिनेशन होतं. म्हणजे इथे ज्योतिबाचं दर्शन करून मग आम्ही रिटर्न आमच्या हॉटेल रूमवर जाणार होतो. तसं तर आमचं ना खूप प्लॅन होता की गेल्यानंतर थोडंफार शॉपिंग करणं किंवा मग मंदिरात जाऊन पुन्हा एकदा दर्शन वगैरे करणं. पण तसं काही झालं नाही, कारण ज्योतिबाला सुद्धा गर्दी होतीच म्हणा. लेट पोचलो तरी पण आम्ही मग तिथे गेलो आणि जाताना इतकं सुंदर परिसर दिसत होता. म्हणजे इतकी हिरवळ आणि खूप सुंदर, म्हणजे आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि थंडी तर काय सांगू तुम्हाला, खूप थंडी लागत होती. थंडीने आमची अक्षरशः हालत खराब झाली होती. तर फायनली आम्ही ज्योतिबाला पोहोचलो. तर खूप सारी लाईन होती. नंतर आमचं दर्शन झालं. दर्शन घेऊन बाहेर पोहोचलो. इथे माझी बॅटरीसुद्धा मोबाईलची डेड झाली होती. त्यामुळे इतके काही क्लिक्स करता आले नाहीत. जेवढं जमलं तेवढं घेतलं आणि कारण थकलोसुद्धा होतो आम्ही. छान दर्शन झालं, हे महत्त्वाचं आहे. आणि ते लोलोसुद्धा थकला होता. त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला इथे निघालो आणि खूप सुंदर वाटत होतं. रात्रीचा म्हणजे ज्योतिबाचं मंदिर जे आहे ना, ते रात्रीचं खूपच सुंदर दिसत होतं. तर असा होता आजचा आमचा दिवस. उद्या आम्ही परतीच्या प्रवासाला म्हणजे मुंबईला यायला मी निघणार आहे.